ठीक आहे. तर बघा आर्यनला घेऊन आले डॉक्टरकडे आणि त्याला पाठवलं शाळेत. सकाळी लवकर गेले ते. मी निघाली आता कामाला. तर बघा चालते पायी पायी. किती जीवाचा आटापिटा असतो नाही का. नको वाटतं तेवढा दिवस भरवायला, म्हणजे घरी राहायला. खाडा नको व्हायला. तेवढे चालले पायी पायी. एकटीचे रस्ते रे, कोणीच नाही आहे. तर आता किती वाजता आहेत का आता वावरात जायला? काय वाजतील ते वाजतील. जेवण वगैरे केलं, डबा बिबा भरला आणि निघाले. ते असं असतं जीवन. ज्याच्या डोक्यावर जबाबदारीचं ओझं आहे ना, त्याचं जीवन हे असं असतं वसवसीचं. सकाळी लवकर आवरून गेले, नंबर लवकर लागला, पटकन दाखवलं, पण काही काम झालं नाही. तर उद्या मला परत घरी राहायचे. उद्या पण जायचं घेऊन त्याला डॉक्टरकडं, कारण उद्या त्याला शाळेला सुट्टीच आहे. आज पेपर बुडायला नको म्हणून मग म्हटलं नको, आजचे दिवस कॅन्सल केलं. आता उद्या जायचं आहे घेऊन. आता एवढं ऊन पडलंय ना, पूर्णाच्या कारात चालली पायी पायी. लय अवघड आहे आयुष्य. खूप कठीण असतं जगणं. त्यातल्या त्यात जबाबदारी असतात. मुलांची जबाबदारी असली ना, जीवाचं रान करावं लागतं. बरोबर की नाही? तर चालली आता मी वावरात कालचीच फ्लावर खुरपायची. बायका जेवण करून लागले असतील कामाला. आता जाते मी. 10-15 मिनिटात पोहोचेल बहुतेक. आज इतकं ऊन पडले ना का बस रे बस. वस 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 करीत आले की कामाला झोंबले. आणि असं ऊन पडले का बस रे बस. आता मस्त हवा सुटली त्याच्यामुळे काही वाटत नाही. किती अवघड आहे ना आयुष्याचं. खूप संघर्ष करावा लागतो. नशिबाचे भोग. जेवढं नशिबात असतं तेवढं होतं, ऐक नाही. आले वसवस करीत गेले त्याला दवाखान्यात घेऊन. सकाळी तिकडून आले, 2-3 घास चावले इकडून. नको म्हणलं चला कामाला, काय करणार दिवसभर घरी राहून नाही का. आले मग. त्रास पण होत नाही आमची फ्लावर खुरपायची. ऊसे मध्ये सरीत आणि ही फ्लावर आहे. अजून इथून एवढं राहिले तिकडं आणि इथून इकडं झाले. ती आमची गँग मागच आहे. मी आहे पुढं. उशीर झाला म्हणून गाय 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 सगळ्यांच्या पुढं पात आणली. आता दुपारी नाही सुट्टी घेणार. तास काढून द्यावं लागेल मला. 1 तास उशीर झाला ना, 1 तास. ही अशी असते आईची कथा व्यथा. करायचं सगळं आईने करायचं मुलांचं. आईची माया खूप वेगळी असते नाही का. खरंच आईच्या मायेला तोड नसते. स्वतःला किती त्रास झाला तरी चालेल, पण आपल्या मुलांना थोडाही त्रास होऊ देत नाही आहे की नाही. असंच असतं प्रत्येक आईचं. जसं माझं आहे तसं. मला असं वाटतं माझ्या मुलांना काही दुःख नसावं, ते सगळं दुःख मला द्यावं देवाने. एवढीच इच्छा आहे माझी देवाकडं की माझ्या मुलांना कधी दुःखी नको ठेवू. काय दुःख द्यायचं ते मला देत जा. मुलं दुःखी झाले, त्यांना काय झालं की माझा जीव तुटतो. ते आनंदी असले का मला आनंद मिळतो की आपली पोरं आनंदी आहे, खुशी आहेत. आणि असं दुखाय खोपायला लागलं की मग टेन्शन येतं. खूप टेन्शन येतं. तर चला घेते खुरपून. बघा ही अशी व्यथा आहे माझी. एवढी धावपळ झाली माझी सकाळपासून. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.